नमस्कार फ्रेंड्स, सुजाताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कोल्हापूरची खासियत म्हणजे मिरची भजी। तर आपण बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। इथं मी 1 ते 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन घरीच दळलेलं आहे, खूप असं बारीक नाहीये, बऱ्यापैकी असं रवाळ पीठ आहे बेसनचं। तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी, पीठ भिजवण्यासाठी पाणी, थोडीशी हळद, मीठ, अगदी 1 चिमूटभर ओवा लागणार आहे आपल्याला, खायचा सोडा आहे थोडासा, आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे छोटं, आणि 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतल्यात। मिरच्या तुम्ही बघू शकता, आपण खूप लांबड्या अशा मिरच्या नाहीत घेतलेल्या, मीडियम साईजच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे भजी व्यवस्थित आपल्याला सोडता येतात। सगळ्यात आधी आपण भजीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया। इथं आपण जे बेसन घेतले त्याच्यात मी 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ मिक्स करून घेते। खूप नाही घ्यायचं, अगदी एखादा चमचा बास होतं। चवीनुसार मीठ, अगदी किंचितशी हळद, हळद जास्त नाही टाकायची, अगदी किंचित टाकायची, आणि 1 अर्धा चमचा असा हातावर थोडासा क्रश करून ओवा। ओव्यामुळे भज्यांना एक टेस्ट खूप सुंदर छान येते। आता आपण हे पीठ लागेल असं थोडं थोडंसं पाणी टाकून घट्टसर भिजवून घेऊया। खूप सैल नाही भिजवायचं, त्यामुळे पाणी लागेल असंच टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही। आपण हे पीठ भिजवून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता, आपण पीठ व्यवस्थित एकसारखं भिजवून घेतलेलं आहे, खूप असं पातळ नाही केलेलं, बघू शकताय तुम्ही, बऱ्यापैकी घट्टच पीठ आहे। आणि आता हे पीठ आपण भिजवलेलं 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। तर आपण हे पीठ झाकून ठेवूया। आता आपलं पीठ भिजायला ठेवून 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। तोपर्यंत इथं आपण एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला। तेल पण आता आपलं चांगलं तापलेलं आहे। आता आपण पीठ बघूया आपलं। बघू शकता तुम्ही पीठ किती छान आपलं भिजलंय, मस्त असं पिठाचं टेक्स्चर दिसतंय, छान असं रवाळ। पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेते। पीठ आपलं फुगलंय पण छान, अजून आपण याच्यात सोडा वगैरे काहीच टाकलेला नाहीये, तर ही पीठ छान फुगलंय आपलं। कलर पण मस्त आलाय पिठाला। हळद खूप नाही घातलेली आपण, अगदी 1 चिमूटभर घातली हळद, नाहीतर पुन्हा तेलात तळताना हळदीचा कलर वेगळाच येतो। आता आपण याच्यात अगदी किंचितसा सोडा, बघू शकताय तुम्ही, अगदी पाव चमचा नाहीये, अगदी 1 चिमूटभर सोडा आहे, जास्त नाहीये। सोडा जास्त झाला की भजी थोडेसे तेलकट होतात। आता याच्यावर आपण जे कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यातले 2 चमचे तेल घालणार आहे। जास्त तेल पण आपण नाही घालणार, तेल गरम झालेलं आहे चांगलं। 1-2 चमचे आपण इथं तेल घेतले, तर आता छान पुन्हा मिक्स करून घेऊया। मिरची भजी कोल्हापूर साईडला खूप सुंदर मिळतात, खूप छान टेस्ट असते त्याची। बऱ्याच वेळेला काय होतं, मिरची भजी खाताना ते घशात अडकल्यासारखे होतात, तर असं थोडंसं तेल घातल्यामुळं तसे होत नाहीत, ते आतून पण सॉफ्ट होतात, त्यामुळे तेल घालायचं थोडंसं। तर आता बघू शकता तुम्ही आपलं पीठ छान झालेलं आहे, आपल्याला हवं तसं झालेलं आहे। याच्यापेक्षा पातळ पीठ नाही आपण करणार, हेच आपण पीठ आता घेणार आहे। आपण भजी आता बनवायला घेऊया। तुम्ही बघू शकता आपलं तेल आता छान तापलेलं आहे। गॅस थोडासा बारीक करूया। 1 पिठाचा गोळा आपण टाकून बघितलेला आहे तेलात, तापले तेल। आता आपण भजी सोडूया। आता ही अशी मिरची घ्यायची, पूर्ण चारी बाजूनी व्यवस्थित कव्हर करायची मिरची, आणि अशी मिरची एका साईडला घेऊन व्यवस्थित अशी देठासहितच आपल्याला मिरची सोडायची आहे तेलात। आपण बाकीचे पण भजी असे सोडूया। तर आता आपण बघू शकताय भजी आपले छान असे फुललेले आहेत,
बघू शकताय तुम्ही, छान मस्त असे झाले। आता छान आपण हे सोनेरी रंगावर तळून घेऊया। गॅस बारीकच होता भजी टाकताना, आता थोडासा वाढवते मी गॅस। बघू शकताय तुम्ही, आपण हे थोडेसे मोठ्या गॅसवर आपण हे भजी तळून घेणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता आपले भजी छान तळून झालेले आहेत। कलर खूप सुंदर आलेला आहे, अगदी सोनेरी कलर आलेला आहे, छान असे हलके झालेले आहेत भजी। आणि आता भजी आपले तळलेत हे कसं ओळखायचं, तर तेलाला तुम्ही बघू शकता तेल बऱ्यापैकी असं शांत झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण ही भजी काढून घेऊया। हा जो चुरा राहिलेला असतो तो पण आपण काढून घेऊया। भज्याचा चुरा खूप सुंदर लागतो। आता आपण बाकीचे पण भजी अशाच प्रकारे सोडून घेऊया। तर आता बघू शकता तुम्ही आपली ही दुसरी पण भज्याची बॅच छान तळून झालेली आहे। कलर पण मस्त आलाय, अगदी पण असं पिवळं पिवळं नाही काढायचं, थोडंसं गोल्डनच काढायचं, म्हणजे टेस्ट छान लागते, एकदम कुरकुरीत। तर आता आपले हे मिरची भजी झालेले आहे, आपण आता बाकीचे पण असेच करून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता आपले मिरची भजी खूप सुंदर झालेले आहेत। अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात एकदम छान मिरची भजी होतात। तर एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।